प्रॉपर पूर्व पश्चिमेला हा फ्लॅट असणार आहे। मी पूर्वेला फ्लॅटमध्ये एंट्री करत आहे। फ्लॅटमध्ये एंट्री केल्याबरोबर सगळ्यात आधी पाहणार ते प्रशस्त साईजमध्ये तुम्हाला लिव्हिंग रूम पाहायला मिळतोय। इथे इंडियन टॉयलेट कम बाथरूम पाहायला मिळेल। इथे पाहायला मिळेल तुम्हाला एक मोठ्या साईजचा किचन जे असणार आपला मास्टर बेडरूम। मास्टर बेडरूमची साईज जर पाहायला गेलात तर 11x9 अशी आहे। तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये माझं नाव आहे अक्षय आणि तुम्ही पाहतात MS05 अक्षय। मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत बदलापूर वेस्ट मधील बेलोली परिसरामध्ये। बेलोली परिसर म्हटलं की बदलापूरचा या भागचा एरिया खूप चांगला डेव्हलप झालेला आहे आणि इकडे फ्लॅटच्या प्राइस जर बघायला गेलात ना तर 27-28 लाखाच्या वरतीच असतात। पण आज तुमच्यासाठी मी एका नवीन बिल्डिंग मध्ये एक 1 BHK फ्लॅट घेऊन आलेलो आहे। हा मास्टर बेडरूम फ्लॅट असणार आहे 24 लाखाच्या ऑल इन्क्लुडिंग पॅकेज मध्ये। माझा कॅमेरामॅन तुम्हाला आता ही बिल्डिंग दाखवेल। श्री समर्थ कृपा प्रसाद अशी नावाची आपली बिल्डिंग असणार आहे, तुम्ही पाहू शकता। मित्रांनो, हा जो बेलोलीचा परिसर आहे ना, हा स्टेशन पासून फक्त 10 ते 15 मिनिटं चालत अंतरावरती आहे आणि या ठिकाणी आजूबाजूचा परिसर खूप चांगला डेव्हलप झालेला आहे। रोजच्या जीवनामध्ये आपल्याला ज्या गोष्टी लागतात ना त्या आरामात तुम्हाला या बिल्डिंगच्या आजूबाजूलाच पाहायला मिळतील। त्यामुळे नक्कीच मित्रांनो, फ्लॅट घेतल्यानंतर कोणत्या प्रकारचा तुम्हाला त्रास होणार नाही। 24 लाखाच्या ऑल इन्क्लुडिंग पॅकेज मध्ये या फ्लॅटला खरेदी करू शकता। फ्लॅट बघण्यासाठी आपण 5व्या माळ्यावरती जाणार आहोत। त्याआधी मित्रांनो एक रिक्वेस्ट करेल, अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि याच प्रकारचा कंटेंट पुढे पाहायचा असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। चला मित्रांनो, आता बिल्डिंगच्या आतमध्ये जाऊयात आणि बिल्डिंगच्या आजूबाजूचा परिसर व्यवस्थित फायनली मित्रांनो फ्लॅट पाहण्यासाठी आता मी तुम्हाला घेऊन आलेलो आहे ऍक्च्युअल बिल्डिंग मध्ये। आता बाहेरचा परिसर आपण बाहेरून पाहिला होता। आता इथे ग्राउंड लेवलला आल्यानंतर तुम्ही जर पाहणार ना तर इथे बाईकसाठी आणि कारसाठी बरीचशी पार्किंगसाठी तुम्हाला इथे जागा पाहायला मिळेल। इथेच खाली तुम्हाला लिफ्ट पाहायला मिळेल। इथे पाहू शकता हिला बॅकअप सुद्धा आहे। इथे कार पार्किंग झालेले आहे, त्याच्यामुळे तुम्हाला अंदाज येईलच की कार पार्किंगसाठी इथे बरीचशी जागा आहे। आता मित्रांनो, थोडी महत्वाची तुम्हाला मी बातमी देतो। बदलापूरमध्ये म्हटलं की काही लोकांचे क्वेश्चन्स असतात, लाईट कशी आहे, पाणी कसं आहे। मित्रांनो, लाईट सुद्धा 24 तास आहे आणि पाणी सुद्धा 24 तास आहे। प्राइस खूप चांगली देणार आहे, त्याच्यामुळे मित्रांनो व्हिडिओला स्किप करू नका। 24 लाखाच्या ऑल इन्क्लुडिंग पॅकेज मध्ये तुम्हाला हा 1 BHK फ्लॅट देणार आहे, जो मास्टर बेडरूम फ्लॅट असणार आहे। तुम्ही बिलीव्ह नाही करू शकत मित्रांनो, मास्टर बेडरूम 24 लाखाच्या ऑल इन्क्लुडिंग पॅकेज मध्ये देणार आहे। तर आता लगेच टाइम खराब न करता आपण जाऊयात 5व्या माळ्याच्या बाहेरचा परिसर पाहिल्यानंतर फायनली मित्रांनो आता मी ऍक्च्युअल फ्लॅट दाखवण्यासाठी तुम्हाला घेऊन आलेलो आहे 5व्या माळ्यावरती। फ्लॅटमध्ये एंट्री करूयात त्याआधी आपल्या फ्लॅटच्या आजूबाजूचा परिसर कसा आहे आपण पाहून घेऊयात। आता पाहू शकता तुम्ही 1, 2 आणि 3 हे 3 रूम आणि आपला 1 रूम असे म्हणजे प्रत्येक फ्लोअरवरती तुम्हाला 4 रूम पाहायला मिळतील। इकडे असणार आहेत आपले स्टेअरकेस आणि आपल्या फ्लॅटच्या बाजूलाच इथे तुम्हाला लिफ्ट पाहायला मिळेल। हिला बॅकअप सुद्धा आहे। बिल्डिंगला जास्त वर्ष नाही झालेले, फक्त 2 वर्ष झालेत। प्रॉपर पूर्व पश्चिमेला हा फ्लॅट असणार आहे। मी पूर्वेला फ्लॅटमध्ये एंट्री करत आहे। फ्लॅटमध्ये एंट्री केल्याबरोबर सगळ्यात आधी पाहणार ते प्रशस्त साईजमध्ये तुम्हाला लिव्हिंग रूम पाहायला मिळतोय। याच्यामध्ये खूप सारं काम केलेलं आहे, तुम्हाला तर माहितीच आहे। प्रत्येक फ्लॅटमध्ये मी तुम्हाला सेमी फर्निचरचं काम करून देतो। त्याच्यामध्ये कॉमन वॉल सिलिंग असते, लाईट्स, पंखे, त्यानंतर झुमर आणि इकडे एक बाजूला आपण मस्त असा एक वॉलपेपर लावून देत असतो। त्याच्यामुळे ओव्हरऑल तुम्ही लिव्हिंग रूमचा जर व्ह्यू पाहिलात ना खूप चांगला असा इनॅस होत असतो। हा मास्टर बेडरूम फ्लॅट आहे, जसे सुरुवातीपासून मी तुम्हाला सांगत आहे मोठा फ्लॅट आहे। आता एक एक गोष्टी आपण पाहून घेऊयात। या एंडिंगने तुम्ही चेकआउट करा। हा जो लिव्हिंग रूम आहे ना मित्रांनो, याची साईज 15x10 अशी तुम्हाला पाहायला मिळते। लगभग 150 स्क्वेअर फुटाचा तुम्हाला इथे हा लिव्हिंग रूमच पाहायला मिळतोय। इकडे मित्रांनो डिसएडव्हान्टेज थोडा असू शकतो की इथे तुम्हाला बाल्कनी नाही कोणत्या प्रकारची, परंतु इकडे थोडं जवळ येऊन बघा तुम्ही, इथे आपण ग्रिल लावलेलं आहे जेणेकरून तुम्ही झाडं वगैरे इथे ठेवू शकता। आजूबाजूला बिल्डिंग वगैरे आहेत आणि खूप चांगला असा डेव्हलप झालेला एरिया आहे। पुढे जाऊयात लगेच, कारण मास्टर बेडरूम फ्लॅट आहे, खूप मोठा फ्लॅट आहे, जास्त व्हिडिओ लेंदी होईल। इकडे बघा तुम्हाला इथे इंडियन टॉयलेट कम बाथरूम पाहायला मिळेल। इथे बेसिंग लावलेला आहे, त्याच्यानंतर वरती पाण्याची टाकी लावण्यासाठी जागा आहे। टाकी लावलेली नाही कारण अनटच फ्लॅट आहे, इन्व्हेस्टरचा फ्लॅट आहे। हे बघा इथे पाहायला मिळेल तुम्हाला एक मोठ्या साईजचा किचन, ज्या किचन मध्ये नेहमीप्रमाणे तुम्हाला तर माहितच आहे आपण किचन ट्रॉली लावून देत असतो। हे बघा नवीन किचन ट्रॉलीज आपण तुमच्यासाठी इथे लावून दिलेले आहे। एक पॅरलल प्लॅटफॉर्म, पिण्याचं पाणी आणि बोरिंगच्या पाण्याचं कनेक्शन आहे। सुंदर अशा टाईल्स वगैरे इथे आपण डिझाईन मध्ये लावलेले आहेत। इकडे पाहणार तर इथे सुद्धा ग्रिल लावलेले आहेत, थोडीशी जागा तिथे सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल। त्या एंडिंगने तुम्ही किचन पाहणार ना, तुमचा फ्रीज वगैरे आरामात बसेल। वरती तुम्हाला पोटमाळा सुद्धा इथे पाहायला मिळेल। आता लगेच पुढे सरूयात आणि आपण पाहूयात या फ्लॅटमध्ये असणारा आपला मास्टर बेडरूम। मास्टर बेडरूमची साईज जर पाहायला गेलात तर 11x9 अशी याची साईज आहे। इथे पाहू शकता, इथे तुम्हाला बाल्कनी नाही, पण पुन्हा एकदा इथे आपण ग्रिल लावलेले आहेत आणि ग्रिलमध्ये तिथे थोडीशी जागा, तिथे झाडं वगैरे तुम्ही ठेवू शकता। तर हा आहे आपला बेडरूम, तुम्ही पाहू शकता खूप चांगल्या साईजमध्ये। इथे सुद्धा एक पंखा लावलेला आहे आणि इथे पाहू शकता वेस्टर्न टॉयलेट कम बाथरूम तुम्हाला इथे सुद्धा पाहायला मिळेल। आणि इथे वरती पाहू शकता मित्रांनो पाण्याची टाकी लावण्यासाठी तुम्हाला तिथे बरीचशी जागा दिलेली आहे। आता पाहू शकता हा बेडरूम पाहून झाल्यानंतर आपण पुन्हा एकदा लिव्हिंग रूम कडे जाऊयात। हा मधला जो पॅसेज आहे ना मित्रांनो, हा 3 फुटाचा आहे, डिसेंट आहे। तुमचं काही सामान वगैरे तिकडे बेडरूम कडे घेऊन जायचं असेल ना तर तुम्ही आरामात घेऊन जाऊ शकता।
आता थोडी टेक्निकल माहिती घेऊयात या फ्लॅटची. हा नवीनच फ्लॅट आहे मित्रांनो, बिल्डिंगला 2-3 वर्षच झालेले आहेत. एकदम अनटच नवीन फ्लॅट आहे. या फ्लॅटला जर खरेदी करायचं असेल त्याची प्राइस पुढे सांगतो, त्याआधी याचा एरिया वगैरे किती आपण जाणून घेऊयात. आता या फ्लॅटचा बिल्टअप एरिया मित्रांनो 730 स्क्वेअर फुटाचा आहे आणि याचा कार्पेट एरिया 420 स्क्वेअर फुटाचा आहे. ॲज पर रेरा रजिस्टर्ड बिल्डिंग आहे. त्यामुळे नक्कीच मित्रांनो सिक्युरिटी किंवा काही तुमचे क्वेश्चन्स असतील त्याच्याबद्दल काही शंका बाळगू नका. लीगल प्रॉपर रजिस्टर झालेली बिल्डिंग आहे बेलवली परिसरामध्ये. या 1 BHK फ्लॅटची आम्ही प्राइस ठेवलेली आहे 24 लाख रुपीज ऑल इन्क्लुडिंग. त्याच्यामध्ये तुमचं रजिस्ट्रेशन, सोसायटी ट्रान्सफर सगळे खर्च त्याच्यामध्ये येणार आहेत. त्याच्यामुळे मित्रांनो 24 लाखात खूप चांगली डील तुमच्यासाठी असू शकते. आता या फ्लॅटला कोण खरेदी करू शकतो मित्रांनो? जास्त नाही, तुमच्याकडे 2 लाख रुपये जरी असतील ना आणि तुम्हाला सॅलरी 30-32 हजार रुपये असेल, आरामात तुम्ही या फ्लॅटला खरेदी करू शकता. फक्त मेक शुअर 30-32 हजाराची जर सॅलरी आहे त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचं लोन चालू असायला नको. लोन चालू असेल पण ते लोनचे हप्ते फक्त 12 महिन्याच्या आतमध्येच असतील तरी सुद्धा लोन घेऊ शकता. मेक शुअर सिबिल स्कोअर तुमचा 750+ असायला पाहिजे. तर मी तुम्हाला नॅशनल बँकेमधून म्हणजे HDFC, ICICI, ॲक्सिस, SBI यासारख्या नॅशनल बँकेमधून कमीत कमी रेट ऑफ इंटरेस्टमध्ये तुम्हाला होम लोन करून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तर मित्रांनो अधिक माहितीसाठी मला कॉल करू शकता. व्हिडिओच्या एंडिंगला अजून एक माहिती देईल. तुमचं जे आयुष्यातलं हे पहिलं घर असेल तर PM आवास योजनेअंतर्गत जे 1,80,000 रुपये मिळतात त्याचा बेनिफिट तुम्ही घेऊ शकता. तर मित्रांनो नक्कीच ही सुवर्ण संधी सोडू नका. अधिक माहितीसाठी कॉल करा. व्हिडिओला अजून लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि अशा प्रकारचं कॉन्टेंट पुढे पाहिजे असेल MH05 अक्षय या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला मित्रांनो आता व्हिडिओ इथेच थांबवतो आणि तुम्हाला भेटतो अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.